नमस्कार मंडळी, अदिती रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. रोजचा साधा भात खाऊन कंटाळा आला असेल ना, तर चला आजचा हा झणझणीत मसाले भात एकदा नक्की ट्राय करून बघा. घरभर असा सुगंध दरवळेल की सगळे पुन्हा पुन्हा वाढून मागतील. चला लगेच रेसिपी सुरू करू. सर्वप्रथम कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मी मोहरी, जिरे आणि खडे मसाले टाकले. खडे मसाले म्हणजे तेजपत्ता, दालचिनी आणि 2-3 लवंग व कढीपत्ता टाकून घेतला. त्यानंतर मी त्यामध्ये खोबरे व लसणाचा मसाला टाकून घेतला. तो आता आपण चांगला मंद आचेवर भाजून घेऊया. यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात. नंतर तो कांदा परतून घेऊन त्यात थोडंसं मीठ टाकूया. मिठामुळे कांदा लवकर आणि छान सोनेरी रंगावर परततो. कांदा घालून तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये बटाटा, शेंगदाणा आणि काही भाज्याही ॲड करू शकता. कांदा चांगला परतून होईपर्यंत आपण 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेऊया व त्यानंतर कांदा परतल्यानंतर त्यामध्ये काजू टाकून चांगले परतवून घेऊया व त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो टाकून त्याचे मिश्रण चांगले वाफ का द्यायची, तर ते सगळे जे आपण कांदा टोमॅटो त्यामध्ये घालून घेतलेत ना, ते सगळे एकत्र छान मिक्स होतात आणि त्याने एक छान फ्लेवर येतो. त्यामुळे मसाले भात अधिक स्वादिष्ट आणि उत्तम लागतो. ही टिप तुम्ही मसाले भात तयार करताना नक्की ट्राय करून बघा. 2 मिनिटाची वाफ देऊन झाल्यानंतर आता त्यात आपण घरगुती तिखट आणि बिर्याणी मसाला घालून मसाला व्यवस्थित परतून घेऊया. यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले 2 वाट्या तांदूळ घालून हलक्या हाताने मिक्स करूया, म्हणजे प्रत्येक तांदळाला मसाला छान लागेल. आता 2 वाट्या तांदळासाठी 4 वाट्या गरम पाणी घालूया. पाणी उकळायला लागलं की वरून पूर कोथिंबीर घालून घेऊयात व त्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालून घेऊया. ते सगळं छान मिक्स करूया आणि कुकरचं झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. खमंग सुगंधाने भरलेला हा झणझणीत मसाले भात तयार. हा भात दही, पापड किंवा लोणच्यासोबत खूपच छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.